तुम्हाला प्रश्न पडला असेल का आता आम्ही एवढी टीम चाललो कुठे आता, तर चला अर्ध्याहून सांगण्यापेक्षा पूर्णपणे सांगतो तुम्हाला. जय शिवराय मित्रांनो, आज आपल्याला याच्या तासला शो मॅचेस खेळवण्यासाठी लहानपुराला घेऊन सर्वप्रथम आपली रॉकेट काढला. रॉकेटवरती बसून आता निघलो कॉलेजकडे जायला. नंतर आपली कॉलेजमध्ये येऊन आपली रॉकेटला पार्क केला. नंतर वळलो ग्राउंडकडे जायला. आपली टीम तर इकडे येत होती, तर आपण म्हटलं चला आपण ग्राउंडवरती जाऊनच बसू. सगळे इथं बसून घेतलं होतं. चापले भाऊ आले, तर चापले भाऊची इथं मीटिंग बनवण्यात आली. त्यांना किती दिवस आले तुम्ही, किती दिवस नाही आले हे विचारण्यात आलते बरं. चेतन भाऊ इकडे पूजा करण्यात बसले होते. सागर भाऊ म्हणतात त्यांना इकडे बघ बरं का. मग ते इकडे बघले. हे न्यायला दादा तर बरं का करतो तिथे, मला काहीच कडे नाही घ्यायला बरं का. नंतर आपली गाडी आली, तर गाडीमध्ये सगळे जाऊन बसून घेतलं. आणि इथं पाहू शकता आपण वळलो होता तासकडे जायला. आणि आपण तासमध्ये एंटर झालो आणि इथे ग्राउंड जेवढे आलो बरं का. आपण ग्राउंडवरती तर उद्घाटनचा कार्यक्रम चालू होता. तासमध्ये आल्याबरोबर आपली मॅचेस पुकारली बरं का शो मॅचची. नंतर आपण पोट्टेला किटअप वगैरे करून आपण चाललो होतो ग्राउंडकडे. नंतर ग्राउंडवर आला आणि प्रमुख पाहुणे टीमचा हौसला वाढवण्यासाठी त्यांना शुभेच्छा द्यासाठी आलते बरं का. आम्ही मंगलभाऊ आणि शंकरभाऊ इथे त्यांना चेहरा पडण्यासाठी मागे उभे होतो. टीमला शुभेच्छा देण्यासाठी खूप प्रमुख पाहुणे आलते बरं का. मॅच चालू झाली तर सागरदादा जॅकेट काढत होते. सागरदादा गेले पहिली रेड टाकायला आणि पहिलीच रेड टाकताना त्यांना खोलला आपला खाता पॉईंटच्या बरं का. नंतर त्यांच्या इकडच्या रेडरला पॉईंट मारण्यासाठी ते फुल प्रयत्न करत होते, पण आपल्या टीमने पुरी फुल चिकट फिल्डिंग लावली होती. त्यांना एक पण पॉईंट दिला नाही बरं का. नंतर त्यांच्या इकडच्या एकच प्लेअर बाकी होता. कार्तिकदा गेले रेड टाकायला आणि त्यांच्या प्लेअरने मारली त्यांच्या पायात जंप, पण कार्तिकदा सुटून आले बाप. आणि मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल माझी कॅमेरा क्वालिटी एवढी खास नाही, पण ॲटलिस्ट मी ट्राय करत आहे. म्हणून मित्रांनो सपोर्ट करा, लाईक करा आणि फॉलोसुद्धा करा बरं का. मराठी माणसाला तुम्हीच समोर घेऊन जाऊ शकता बरं. आणि मराठी माणूस कधीच मागे पडू शकत नाही. मराठी माणसाला मागे पडू पण नको द्या, तुम्हीच समोर नेऊ शकता म्हणून. नंतर गेले कार्तिकदा रेड टाकायला गेले, प्रयत्न केले आणि आणखी त्यांनी आणला 3 पॉईंटची बोगी बरं का. आणखी मित्रांनो आपण हे शो मॅच 1 साईडने जिंकलो होतो बरं का, खूप पॉईंटने जिंकलो. या शो मॅचमध्ये आपला सागरदादाला बेस्ट रेडर म्हणून लिफाफा मिळाला होता बरं का. नंतर आपल्या टीमला या शो मॅचच्या विजेता झाल्याबद्दल आपल्याला बक्षीस मिळालं होतं बरं का. आणि मित्रांनो हा फर्स्ट पार्ट आहे. फर्स्ट पार्ट आवडल्यास लाईक करा मित्रांनो, आणि सेकंड पार्ट लवकरच येणार आहे. भेटूया सेकंड पार्टमध्ये मित्रांनो. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे.